नमस्कार, मी आशिष पाटील। आज आपण GS1साठी UPSCच्या मेन्समध्ये स्ट्रॅटेजी आणि बुक लिस्ट काय असावी त्याच्याविषयी बघणार आहोत। लास्ट इयर मला ह्याच पेपरमध्ये 95 मार्क्स होते आणि यावर्षी मला 116 मार्क्स आहेत। हा पेपर बघत असताना याच्यात थोडासा फॅक्च्युअल फोकस असतो आणि प्रिलिम्सला तुम्ही जो अभ्यास केलेला असेल UPSCच्या, तर तो प्रिलिम्सच्या बेसिसवर तुम्हाला बऱ्यापैकी हा पेपर लिहिता येत असतो। तर याच्यात पहिला पार्ट आहे इंडियन कल्चर। इंडियन कल्चरचा अभ्यास काही लोक स्किप करून देत असतात, कारण ह्या पेपरचा खूप अभ्यास केला किंवा कल्चरचा खूप जरी अभ्यास केला तरी क्वेश्चन काय येईल ते माहीत नसतं आणि कॉस्ट बेनिफिट याचा भरपूर कमी आहे। तरी सुद्धा जर तुम्हाला भरपूर वेळ वगैरे मिळत असेल तर तुम्ही हा टॉपिक करू शकता। त्याच्यासाठी बेसिक सगळ्यात आधी जर वाचायचं असेल तर एक NIOSचं बुक आहे। त्या बुकमध्ये लिटरेचर, तर त्याची लिटरेचरची इव्होल्युशन एन्शियंट पिरियड पासून तर आतापर्यंत ती पूर्ण दिलेली आहे। आर्किटेक्चर तर त्याचं सुद्धा दिलेलं आहे, पेंटिंग तर त्याचं सुद्धा दिलेलं आहे। म्हणजे एक कॉम्प्रिहेन्सिव्ह एकच टॉपिक पूर्ण पिरियडमध्ये कव्हर केलेलं आहे त्यामध्ये। ते पुस्तक जर वाचलं तर जस्ट तुम्हाला सफिशियंट असू शकतं, तुम्हाला एक आयडिया येऊ शकते। अदरवाइज इंडियन आर्ट अँड कल्चर बाय नितीन सिंघाने हे बुक सुद्धा तुम्ही वाचू शकता। प्रिलिम्सच्या वेळेस तुम्ही हे बुक वाचलेलं असेलच, त्यामुळे त्या नॉलेजच्या बेसिसवर तुम्हाला आन्सर्स लिहायचे असतात। जर कल्चरला तुम्हाला एकदम खूप कॉम्प्रिहेन्सिव्ह सोर्स पाहिजे असेल ज्याच्यात काहीच प्रॉब्लेम नाही, तर GK टुडे 3 नंबरचा सोर्स GK टुडेचं एक मटेरियल आहे। ते GK टुडेचं मटेरियल बघितलं तर त्यातलं जवळपास सगळं कल्चरचा टॉपिक कव्हर होऊन जात असतो। ज्यावेळेस तुम्ही एन्शियंट आणि मिडिवलची हिस्ट्री वाचत असणार प्रिलिम्ससाठी, तर त्यावेळेस तुम्ही कल्चरवर पण थोडा फोकस देत असणार। त्या कल्चरवर दिलेला फोकस, त्याच्या काढलेल्या नोट्स तुम्हाला ह्या पेपरमध्ये कामात येऊ शकतात। बट तरी एक कॉशियस नोट अशी की ह्या पेपरमध्ये तुम्ही कितीही अभ्यास केला कल्चरचा तरी क्वेश्चन काय येईल किंवा प्रश्न तुम्हाला डायरेक्टली ॲड्रेस करता येऊ शकत नाही। बट जसं एक रफ आयडिया असली तुम्हाला स्तूपा म्हणजे काय, तर तुम्हाला सांगता येऊ शकतं की स्तूपामधले फोक मोटिव्स वगैरे ते काय मेन्शन करतात, बुद्धिस्ट वगैरे त्याचे आयडियल्स कसे रिप्रेझेंट करतात, असा क्वेश्चन आला होता यावर्षी। तर तुम्हाला जस्ट लिहिता येऊ शकतं एवढा थोडासा अभ्यास केला तर। आणि जर तुम्हाला जास्त वेळ नसेल, ऑडिओ व्हिडिओ जर लेक्चर ऐकायचे असेल तर mrunal.org त्याच्यावर कल्चरचे बरेच काही लेक्चर दिलेले आहेत। ते कल्चरचे सगळे लेक्चर जर तुम्ही करून घेतले तरी तो टॉपिक तुमचा एक कॉम्प्रिहेन्सिव्हली कव्हर होऊन जाईल। पुढचा मॉडर्न इंडिया, याच्यासाठी प्रिलिम्सला तुम्ही जो स्टडी केलेला आहे तो फॅक्च्युअल बेस तुमचा झालेला आहे। इथे फक्त तुम्हाला ॲनालिसिस करायची, जी तुम्हाला एका बुकमध्ये पर्टिक्युलरली डायरेक्टली एखादा क्वेश्चन आणि त्याच्यावरून इन्स्पायर्ड झाला असं जास्त काही सापडत नाही। बट तुम्ही जर थिंकिंग केली तर हिस्ट्रीचे क्वेश्चन्स तुम्ही डील करू शकता। एक ओल्ड NCERT 11th किंवा 12th असेल मॉडर्न इंडियावर, तर ते ओल्ड NCERT बघून घ्या। आणि त्यानंतर इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स बाय बिपिन चंद्र हा मस्ट आहे। हा सोर्स जर तुम्ही केला तर तुम्हाला कळून जाईल। प्रिलिम्ससाठी तुम्ही स्पेक्ट्रम वाचत असणार तर त्या स्पेक्ट्रमचा नॉलेज जे काही तुम्ही बिल्ड केलेलं आहे ते तुम्हाला इकडे कामात येतं। याचा अप्रोच कसा असावा मॉडर्न इंडियाचे क्वेश्चन्स डील करताना, तर पेपर वाचत असताना, पुस्तक वाचत असताना त्यावेळेस तुम्हाला माहिती पाहिजे की गांधीजींची आयडिओलॉजी काय होती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आयडिओलॉजी काय होती। लास्ट इयरला कंपॅरिझन आलेली होती, बाबासाहेब आंबेडकर आणि गांधीजी यांचं डाऊन ट्रोडन सेक्शनसाठी कसे ओपिनियन होते, त्यांची स्ट्रॅटेजी कशी डिफरंट होती, तर त्याविषयी तुम्हाला माहिती पाहिजे। म्हणजे उदाहरणार्थ गांधीजींना हे नव्हतं वाटत की कास्ट सिस्टीम जायला पाहिजे, गांधीजींना वाटत होतं अनटचेबिलिटी जायला पाहिजे। आंबेडकरांना वाटत होतं की पूर्ण कास्ट सिस्टीम, अनटचेबिलिटी, वर्णा सिस्टीम सगळं जायला पाहिजे। हा एक छोटासा फक्त फरक झाला, असे बरेच त्यांच्यात फरक आहेत, ते तुम्हाला सगळे माहिती पाहिजे। या वर्षी विचारलं की सुभाषचंद्र बोस आणि गांधीजी यांच्यामधला डिफरन्स सांगा, तर तो फरक जो काही असेल तो फरक तुम्हाला पुस्तक वाचल्यानंतर असा एका ठिकाणी फरक नाही सापडणार, पण तुम्ही कॉम्प्रिहेन्सिव्ह स्टडी केली तर तो फरक सापडत असतो। आणि असे कुठलेही क्वेश्चन असू द्या किंवा याला प्रेडिक्ट कसं करायचं, तर त्याच्यात एक मेन्शन केलेलं आहे वेगवेगळ्या पर्सनॅलिटीज, वेगवेगळ्या सेक्शनचं कंट्रीब्युशन, वेगवेगळ्या रिजनचं कंट्रीब्युशन। तर रिजनचं कंट्रीब्युशन म्हणजे काय की नॉर्थ वेस्ट फ्रंटियर प्रोव्हिन्स आहे, त्या प्रोव्हिन्सचं इंडियन इंडिपेंडन्समध्ये काय इम्पॉर्टन्स होतं हे तुम्हाला माहिती पाहिजे। किंवा नॉर्थ ईस्ट रिजन आहे आपल्या इंडियाचा, त्याचं काय इम्पॉर्टन्स होतं, साऊथ इंडियामध्ये स्ट्रगल कसं झालं होतं, कदाचित विचारू शकता। म्हणजे प्रॉबॅबिलिटी कमी आहे, बट अशा पद्धतीने थिंकिंग करा। वेगवेगळ्या सेक्शनचं कंट्रीब्युशन असं पण टॉपिकमध्ये मेन्शन केलं आहे। तर यावर्षी विचारलं की विमेनचं कंट्रीब्युशन इन गांधीयन फेज, एकदा विचारलं होतं की फॉरेनर्सचं कंट्रीब्युशन इन इंडियन फ्रीडम स्ट्रगल। नेक्स्ट इयर कदाचित विचारू शकता की इंडियाच्या बाहेर जे इंडियन राहत होते, म्हणजे आपल्या लँडवर नाही, बाहेर युरोपमध्ये, US मध्ये, त्यांचं काय कंट्रीब्युशन होतं फ्रीडम स्ट्रगलमध्ये। या पद्धतीने थिंकिंग केली की हे क्वेश्चन डील करतात। बट याच्यात कन्क्लुजन कसं द्यायचं, आता विमेनचा क्वेश्चन होता, तर त्यावेळेस सांगा की फ्रीडम स्ट्रगलमध्ये विमेनचं तर कंट्रीब्युशन होतं त्यावेळेस भरपूर, गांधीयन फेजमध्ये अजून जास्त वाढलं, पण ही वुमेन एम्पॉवरमेंटची जी प्रोसेस आहे ती त्यावेळेसपासून सुरू झालेली होती किंवा आधीपासून सुरू झालेली, आणि ती कंटिन्युअसली आत्तापर्यंत प्रेझेंटपर्यंत चालू आहे। आपल्या ज्या मुवमेंट्स आहेत वुमेनच्या कंट्रीब्युशनसाठी, वाढवण्यासाठी, वुमेन एम्पॉवरमेंटसाठी, त्या मुवमेंट्सने फ्रीडम स्ट्रगलपासून इन्स्पिरेशन घ्यायला पाहिजे। हे झालं कन्क्लुजन।
किंवा गांधीजी आणि सुभाषचंद्र बोस यांचा क्वेश्चन होता, तर कन्क्लुजन काय करणार की दोघांमध्ये आयडिओलॉजिकल डिफरन्सेस होते, बट पर्सनल लाईफमध्ये दोघांनी एकमेकांना खूप जास्त रिस्पेक्ट दाखवलेला आहे. तर प्रेझेंट पॉलिटिकल लिडरशिप नीड्स टू अंडरस्टँड दिस. का तर कारण आपली डेमोक्रेसी आपल्याला स्ट्रेंथन करायची, आपल्या कॉन्स्टिट्यूशनल व्हॅल्यूज आपल्याला अधेअर करायचे आहेत आणि त्यांचं फॉलो करायचं आहे. म्हणजे कुठलाही प्रॉब्लेम किंवा काहीही असेल तर ट्राय करा की तुम्ही प्रेझेंटला लिंक करू शकतात. हे मस्ट नाही आहे, बट ॲटलिस्ट मी हे केलं आणि मला माझ्या मार्क्समध्ये इम्प्रूव्हमेंट आढळून आलेली. तर एवढ्या बेसिसवर मॉडर्न इंडिया याच्यावर होऊन जाईल आणि जनरली गांधीयन फेज किंवा 1900च्या पुढे असेच तुम्हाला क्वेश्चन्स दिसतील. जास्त 1857च्या आधी वगैरे खूप क्वेश्चन्स दिसणार नाही. तर ट्राय करा की तुम्ही ज्याच्यावर क्वेश्चन विचारतात तसे टॉपिक्सचं जास्त ॲनालिसिस करणार. पुढचं पोस्ट इंडिपेंडन्समध्ये याच्यावर एखादा क्वेश्चन होतो, एक किंवा दोन क्वेश्चन, बट ह्या टॉपिकमध्ये तुम्ही जनरल जर स्टडी असेल तरी सुद्धा तुम्ही आन्सर करू शकत असतात. एक NCERT पोस्ट इंडिपेंडन्सवर ते वाचून घ्या. इंडिया सिन्स इंडिपेंडन्स बिपिन चंद्र, ते खूप मोठं पुस्तक आहे. ते वाचण्याला तुम्हाला कदाचित 7-8 दिवस सुद्धा लागू शकतात. बट त्या पुस्तकमध्ये काही चांगले टॉपिक्स आहेत. फॉर एक्झाम्पल लँड रिफॉर्म्सवर, तर ते तुम्ही बघू शकतात. इंडियन कन्सॉलिडेशन कसं झालेलं आहे आपल्याकडे इंडियाचं पोस्ट इंडिपेंडन्स वेगवेगळ्या स्टेट्सचं, तर तो टॉपिक खूप छान दिलेला आहे. म्हणजे असे टॉपिक्स तुम्ही यातनं बघू शकता. आणि काहीच नसेल जास्त करायचं तर एक NCERT आणि प्रधानमंत्री सिरीज जी आहे, तर ती सिरीज जर तुम्ही बघितलं त्यातनं तुम्हाला पोस्ट इंडिपेंडन्स कळून जाईल. बट ह्या मुवमेंटचं किंवा हे जे वाचलेलं असतं पोस्ट इंडिपेंडन्स, याचा उपयोग फक्त इथे नसतो. तुम्ही ज्यावेळेस निबंध लिहित असतात त्यावेळेस सुद्धा, म्हणजे बुधान मुवमेंटवर एकदा क्वेश्चन आला होता, तर तो बुधान मुवमेंट तुम्हाला पोस्ट इंडिपेंडन्समध्ये सुद्धा मिळेल. तो फर्स्ट पेपरलाही वापरता येतो, सेकंड पेपरलाही तुम्हाला सिव्हिल सोसायटीचं वगैरे काही कंट्रीब्युशन तर तिकडेही वापरता येईल. थर्ड पेपरमध्ये तुम्हाला डायरेक्टली याच्यावर बुधान मुवमेंटवर काहीतरी लिहिता येऊ शकतं, इकॉनॉमिक सेक्शनमध्ये लँड रिफॉर्म्स वगैरेवर. एसेमध्ये तुम्ही ती मुवमेंट वगैरे टाकू शकत असतात. किंवा इथिक्सचा कोणता तरी टॉपिक आहे तर इथिक्समध्ये तुम्ही सांगू शकतात परसुएशन, ॲटिट्यूडनल चेंज, कंपॅशन. तर हे टॉपिक्स जर असतील तर तिथे सुद्धा तुम्ही बुधान मुवमेंटचं एक्झाम्पल देऊ शकता. म्हणजे एक अप्रोच UPSCत कॉमन हा असतो की एखादं एक्झाम्पल 3, 4, 5 जागेवर तुम्हाला वापरता यायला पाहिजे त्या पद्धतीने. आणि हा टॉपिक लिमिटेड करा, केल्यानंतर एखादा क्वेश्चन येईल तो फक्त तुम्हाला इफेक्टिव्हली डील करता यायला पाहिजे. यात कठीण एवढं काही जास्त नाही आहे. वर्ल्ड हिस्ट्रीसाठी mrunal.org एक PDF दिलेली आहे, ती PDF डाउनलोड करून वाचून घ्या. आणि वर्ल्ड हिस्ट्रीवर लेक्चर सुद्धा दिलेले आहेत मृणालवर, तर ते लेक्चर्स खूप चांगले आहेत. ते लेक्चर केले की तुम्हाला इतर काही जास्त करण्याची गरज नाही. कारण या टॉपिकवर लास्ट इयरला फक्त एक क्वेश्चन आला होता आणि त्याच्या आदल्या वर्षी 2 क्वेश्चन आले होते. ते दोघं क्वेश्चन म्हणजे एक आला होता इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन ब्रिटनमध्ये का झाली, दुसरा आला होता की हिटलर किंवा जर्मनी रिस्पॉन्सिबल होती का वर्ल्ड वॉर 1 आणि 2 साठी, कोण रिस्पॉन्सिबल. हे तुम्हाला जसे तसे त्या मृणालवर जी PDF आहे त्याच्यावर मिळून जातील, किंवा वर्ल्ड हिस्ट्रीचे आता जे लेक्चर आले त्यामध्ये सुद्धा मिळून जातील. कॉस्ट बेनिफिट या टॉपिकचं सुद्धा जास्त नसल्यामुळे तुम्ही सुद्धा ट्राय करा की कमी वेळात हा टॉपिक कव्हर होईल. आणि त्यात सुद्धा आता ह्या वर्षी क्वेश्चन आला होता की वेस्टर्न आफ्रिकेतले जे काही लीडर्स आहेत त्यांच्या मुवमेंटवर, त्याविषयी आपल्याला माहीत नसतं, पण तुमची मॅच्युरिटी एवढी असली पाहिजे की मॅच्युरिटी आल्यानंतर तुम्हाला जर काही माहीत नसेल तरी लॉजिकली तुम्ही थोडंफार लिहू शकतात. म्हणजे यावर्षी जो क्वेश्चन आला वेस्टर्न आफ्रिकाच्या फ्रीडम स्ट्रगल तिथल्या मुवमेंट, जस्ट तुमचं जॉग्राफी विषयी थोडं माहिती असेल त्या कंट्रीजचे नावं टाका आणि टाका की त्यांनी लिबर्टी, इक्वॅलिटी, फ्रॅटर्निटीसाठी लढले, कोलोनियलिझमच्या विरुद्ध, इम्पेरियलिझमच्या विरुद्ध लढले होते, जे एक्सप्लॉयटेशन होत होतं त्याच्या विरुद्ध ते आवाज काढत होते. आणि नंतर काय तर तिथले काहीतरी लोकल ग्रीव्हन्सेस असतील तर त्याच्या सुद्धा त्यांनी ते क्वेश्चन ॲड्रेस करण्यासाठी ह्या मुवमेंट केलेल्या होत्या. नंतर वेस्टर्न एज्युकेटेड होते ते लोक, तर ते लोक वेस्टर्न एज्युकेटेड असताना तिकडच्या व्हॅल्यूज घेऊन आले होते आणि इकडचे प्रॉब्लेम्स त्यांना माहित होते. म्हणजे काय तर ह्या टॉपिकमध्ये किंवा इतर कुठल्याही टॉपिकमध्ये तुम्हाला एखादा क्वेश्चन डील जरी करता आला तर तुम्हाला थोडं लॉजिकल जरी माहित असेल तरी ॲटलिस्ट 1 मार्क्स किंवा 2 मार्क्स तुम्हाला मिळू शकतील. या अँगलने क्वेश्चन अटेम्प्ट करणं मस्ट आहे, कारण 1 मार्क UPSCत खूप मोठी गोष्ट आहे ज्यावेळेस तुम्ही फायनली लिस्टमध्ये येतात. तर ट्राय करा की तुम्ही स्किप काहीच नाही करणार, इव्हन वर्ल्ड हिस्ट्री सुद्धा तुम्ही करून घ्या. इंडियन सोसायटी, याला 11th आणि 12thचे NCERT वाचले की सोसायटीतले काही कीवर्ड्स असतात तर ते कीवर्ड्स तुम्ही मेन्शन करून घ्या किंवा त्याचं एक पेजवर कंपायलेशन करून घ्या. काही टॉपिक्स आपल्याला माहीत नसतात, म्हणजे कास्ट स्ट्रक्चर इंडियामध्ये, तर कास्ट स्ट्रक्चर, हे कास्ट स्ट्रक्चर डिस्ट्रॉय होतंय का प्रेझेंटली दलित मुवमेंट्समुळे, असा एक क्वेश्चन होता. तर त्या क्वेश्चनला आपल्याला वाटेल की दलित मुवमेंट्स ह्या ज्या आहेत त्या कास्ट स्ट्रक्चरच्या विरुद्ध वगैरे काम करत असतील, बट मेनली हे असतं की आता रिझर्वेशनचं जे बेनिफिट आहे ते याच्यामुळेच आहे. तर हे NCERT मध्ये दिलेलं आहे की ह्या मुवमेंट आता प्रिझर्व करायला लागलेल्या आहेत की कास्टच्या विरुद्ध नाही, कास्टिझम वगैरे ही जी प्रोसेस आहे, डिस्क्रिमिनेशन, अनटचेबिलिटी याच्या विरुद्ध त्या मुवमेंट्स आहेत. बट कास्टचा पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन जे जॉन रॉल्सने सांगितलेलं होतं किंवा अफर्मेटिव्ह ॲक्शन, सोशल जस्टिस जो आपला आहे तो सोशल जस्टिस रिझर्वेशनमधून एस्टॅब्लिश झालेला आहे, म्हणून ह्या दलित मुवमेंट त्याच्यासाठी वर्क करत आहे. तर या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला NCERTतनं मिळून जातील, त्या वाचल्या तरी सफिशियंट आहे. पुढे एक टॉपिक आहे की ग्लोबलायझेशनचा इम्पॅक्ट.
तर सोसायटीचा स्टडी करत असताना तुम्हाला ग्लोबलायझेशनचा इम्पॅक्ट विमेनवर काय होईल ही तुमची स्वतःची थिंकिंग असली पाहिजे. बुकमध्ये जास्त कदाचित नाही मिळणार. त्याचा इम्पॅक्ट ट्रायबल्सवर काय येईल, चिल्ड्रनवर काय येईल, एल्डरलीवर काय येईल, आपल्या फॅमिली स्ट्रक्चरवर काय येईल, सोसायटल व्हॅल्यूजवर काय येईल, ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्यांच्यावर तुम्ही पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह इम्पॅक्ट या दोन्ही अँगलने स्टडी करा. यात तुम्हाला विशेष काही वाटणार नाही. आणि याची लिंकिंग कुठे करायची कन्क्लुजनमध्ये, इंडियन सोसायटी. तर जे काही व्हल्नरेबल सेक्शन्स असतील आपल्या सोसायटीतले त्यांना लिंक करून तुमची सेन्सिटिव्हिटी दाखवण्याचा प्रयत्न करा. जॉग्रफीचा एक पार्ट आहे जॉग्रफी. त्यात तुम्ही NCERT तर तुम्हाला करावेच लागतील 6वी ते 12वी पर्यंतचे. प्रिलिम्सच्या वेळेस तुम्ही जी स्टडी केलेली असेल त्या स्टडीच्या बेसिसवर सुद्धा तुम्ही करू शकता. मृणाल.org जॉग्रफीचे भरपूर लेक्चर दिलेले आहेत आणि त्याच्यातनं ऑलमोस्ट सगळी जॉग्रफी कव्हर होते. त्यामुळे इतर पुस्तक वाचण्याची सुद्धा कदाचित गरज पडू शकत नाही. पण तरी तुम्हाला वाचायचं असेल तर जॉग्रफी ऑफ इंडिया बाय माजिद हुसेन हे पुस्तक सगळे वापरत असतात. आणि त्याच्यापेक्षा खूप जास्त करायचं असेल, कदाचित तुमचं ऑप्शनल असेल, तर इंडिया अ कॉम्प्रिहेन्सिव्ह जॉग्रफी बाय D.R. खुल्लर. या बुकचं वैशिष्ट्य असं आहे की यातले जे काही टॉपिक्स आहेत म्हणजे इंटरलिंकिंग ऑफ रिव्हर्स किंवा एखादा डिझास्टर आहे, सायक्लॉन आहे किंवा फ्लड आलेला आहे तर फ्लडसाठी काय करायचं, लँडस्लाईड आला त्याच्यासाठी काय करायचं, हा प्रत्येक टॉपिक त्याच्यात खूप छान पद्धतीने एक्सप्लेन केलेला आहे. ते जर तुम्ही केलं ह्या टॉपिकमधून, ह्या पुस्तकामधून, तर तुम्हाला इतर पेपर्सलाही फायदा होईल. म्हणजे डिझास्टर मॅनेजमेंटला तुम्हाला बेनिफिट होऊ शकतो 3rd पेपरमध्ये. त्यामुळे हा टॉपिक ह्या पुस्तकातनं केला तर थोडा फायदा होत तर नक्कीच होईल तुम्हाला. त्यामुळे ट्राय करा की तुम्ही खुल्लरमधले ॲटलिस्ट काही काही टॉपिक्स वरच्यावर ओव्हरव्ह्यू तरी घेऊन टाकणार. जॉग्रफीला असं कन्क्लुजनला ॲज सच लिंकिंग वगैरेला काही जास्त एवढी गरज नसते, पण सस्टेनेबल डेव्हलपमेंट, एन्व्हायरमेंट, क्लायमेट चेंज, ग्लोबल वॉर्मिंग ह्या टॉपिकसोबत तुम्ही लिंक करू शकता. काही टेक्निकल क्वेश्चन्स वगैरे आले जॉग्रफीमध्ये तर ते जसे तसे ॲड्रेस करायचे. म्हणजे यावर्षी क्वेश्चन होता एअर मास, तर एअर मास तुमचा ऑप्शनल असेल तर तुम्हाला येऊ शकतं. अदरवाईज तुम्हाला हे एअर मास वगैरे ते एक तर GC लिऑंगच्या बुकमध्ये मिळू शकतं किंवा NCERTमध्ये मिळून जाईल. बेसिक कन्सेप्ट क्लिअर असला की तुम्ही याच्यावर सुद्धा लिहू शकतात. तर GS1चा एक फायनल ओव्हरऑल अप्रोच हा आहे की तुम्हाला पूर्ण सिलेबस कव्हर करायचा आहे. फॅक्च्युअल गोष्टी प्रिलिम्सला झालेल्या आहेत त्याच्यामुळे हा टॉपिक पूर्ण मल्टीडायमेन्शनल लिहायचा. हा पेपरमध्ये मल्टीडायमेन्शनल लिहायचा. ट्राय करा की तुम्ही सगळे क्वेश्चन्स अटेम्प्ट करणार. ॲटलिस्ट अर्धा जरी क्वेश्चन लिहिता आला तरी ते ट्राय करा, कारण 1 मार्क खूप जास्त इम्पॉर्टन्स असतो. आणि कन्क्लुजन मी जसं सांगितले ते मी मागच्या वर्षी शिकून घेतले मेन्स झाल्यानंतर की कन्क्लुजन कसे लिहावेत आणि त्या कन्क्लुजन्समुळे मला कदाचित यावेळेस बेनिफिट झालेला असेल. भरपूर टॉपिकसोबत लिंक करा. थोडेसेच मोजके एक्झाम्पल्स असतील तरी ते मल्टिपल ठिकाणी तुम्हाला वापरता येण्याची कॅपेबिलिटी असली पाहिजे. त्याच्यावर तुम्ही हे सगळं करू शकतात. थँक्यू व्हेरी मच.